गोविंद प्रभू बाबांनी स्वामींच्या परिवाराला संरक्षण दिलं आणि त्या संरक्षणाच्या माध्यमातून गोविंद प्रभूच्या अगम्य अशा लीळा आमच्या माई भट्टांनी नामदेव आचार्यांना विचारून लीळा लिहून ठेवल्या आणि ते लीळा म्हणजे गोविंद प्रभू बाबांचं चरित्र आपल्यासमोर चालू आहे, आपण श्रवण करत आहात। अगम्य अगाध अशा परमेश्वराचं चरित्र आहे, ज्याच्यामध्ये परमेश्वर कधीच बोलला नाही, परंतु प्रत्येक जीवाचा दुःखातून मुक्त केल्याशिवाय त्या जीवाला राहिले नाही असा असलेला अवतार, अद्भुत विलक्षण अवतार गोविंद प्रभू बाबा। या बाबांच्या लीळेचं महत्त्व आपण श्रवण करत आहात। तर आपण काल तिकोपाध्याच्या पत्नीचं देहावसान झालं। कशात झालं? सर्प चावून झालं आणि गोविंद प्रभू बाबा तिथं गेले नाही, हे आपण श्रवण केलं। आणि त्याच्या पुढची लीळा आपण श्रवण करणार आहे। मृत्यू यंत्र करणी मृत्यू सुचवली। गोविंद प्रभू बाबाच्या लीळा अगम्य अगोचर अगाध आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक लीळेचं महात्म्य अतिशय थोर आहे। गोसावी एकाचिया वाडिया विजय केले। गोविंद प्रभू बाबांनी कोणत्या तरी एका धनाच्या वाड्यात गेले। काळ्या राहतात ना, काळ्या जमा केल्या, काळ्या जमा केल्या, त्या वाड्याच्या समोर त्या काळ्या टाकल्या आणि किडनी बांधायला सुरुवात केली, ज्याला तुम्ही तिरडे म्हणता। ते तिरडी बांधायला सुरुवात केली तर ते म्हणतात, राहुल राहुल काय करताय तुम्ही? राहुल इथं काय झालं असं? त्याच्यामध्ये एक जरेल, जरेल म्हणजे तापाने आजारी झोपलेला होता आणि गोविंद प्रभू बाबांनी अशी अद्भुत लीळा केली, काही समजून घ्यायचं त्या घरावर आपत्ती। गोविंद प्रभू बाबा आधीच सुटून द्यायचे, तो जिवंतच आहे तोपर्यंत त्याची अंत्ययात्रेची तयारी गोविंद प्रभू बाबांनी करून ठेवली। सर्वांना अद्भुत वाटलं, अद्भुत वाटलं, काय करावं काही कळेना। परंतु थोड्या वेळातच तो जो आजारी माणूस होता, ज्याला ज्वर आलेला होता, तो काय झाला? तो झोपलेला होता, झोपलेला राहिला। मग त्याचा अंत्यविधी गोविंद प्रभू बाबाचं हेच होतं की त्याची स्मशान यात्रा निघाली आणि गोविंद प्रभू बाबाच्या यात्रेमध्ये सामील झाले। ज्या ठिकाणी यात्रा जायची स्मशानाची तिथपर्यंत जायचे, कपाळ मोचन होईपर्यंत थांबायचे आणि सुतक विहिरीमध्ये आंघोळ करायचे, परत घरी यायचे। अशा प्रकारचं हा एक भाग या लीळेमध्ये सांगतो। किंवा दुसरी त्या लीळेमधली पोट लीळा सांगतात। नगरामध्ये जयाचा मृत्यू होणार। एखाद्या नगरात गोविंद प्रभू जात आहेत आणि त्या नगरात जेव्हा जाणार, जेव्हा त्याचा एखाद्याचा मृत्यू होणार
का कोणी अशक्त, कोणी आजारी आहे, अशक्त आहे, दुबळा झाला आहे, का कोणी गावाला गेलेला आहे. एखादा माणूस आहे या गावातला, तो परक्या गावाला गेलेला आहे, तिकडंच त्याचं काहीतरी बरं वाईट होणार आहे. अशा माध्यमातून गोविंद प्रभू बाबा नगरामध्ये जायचे आणि नगरामध्ये जायचे आणि तिथं जाऊन बसायचे आणि तेवढ्यात निरोप यायचा. एक तर अशक्त वारायचा, एक तर गावाला गेलेला व्यक्तीचा निरोप यायचा की तो सरला. गोविंद प्रभू बाबा तिथं किर्डी बांधून आधीच तयार राहायचे. आओ मेला जाय म्हणे राऊळ अशुभ म्हणत आहे, आपल्यावर काहीतरी आपत्ती येणार आहे अशा प्रकारचं राऊळ आपल्याला म्हणत आहे आणि तेवढ्यात ते सरायचे. मग सकाळी राऊळ विधी करायचे आणि मग परत यायचे. तो अशक्त वारलेला राहायचा. तिकू उपाध्याची ब्राह्मणी तिच्या घरावर गेली. तिकू उपाध्याची एक बायको मेली, सगळ्याला माहीत आहे. एक बायको मेली, 2 बायका होत्या, त्याच्यापैकी दुसरी बायको तिच्या आवाराला घरासमोर गेले आणि तिथं काळ्या आणून ठेवल्या, तिरडीच्या काळ्या आणून ठेवल्या. तिकू उपाध्याची दुसरी बाई होती, त्या बाईच्या घरासमोर त्यांनी काळ्या आणून ठेवल्या. अंगणामध्ये काळ्या आणून ठेवल्या. तिकू उपाध्याची मुलगी, 2 मुली होत्या. काय होतं नाव? सावित्री आणि गायत्री. अशा प्रकारचे त्या 2 मुली होत्या, त्याच्यातली एक मुलगी. ती गोविंद प्रभूला म्हणतात, राहुल असं काय करताय तुम्ही? घरात तर कोणीच मेलं नाही, तुम्ही नेमकं असं काय करताय? असं इकडे तिकडे पाहायचे. तेवढ्यात ज्याच्या घरासमोर गेले ते सरले. ते काय आले? वारले. वारल्यानंतर गोविंद प्रभू बाबा निष्ठुर, कोणाचं ऐकत नव्हते, जे पटन तेच करायचं. आऊन मेली जाय म्हणे, जणू येईल म्हणे, मेली जाय ताबी मरेल म्हणे, नक्कीच मरेल म्हणे, असं तिने ऐकलं. ऐकल्यानंतर 7-5चा भितरी, 7-5 दिवस झाले आणि त्याच्या भितरी ते निवर्तले. कोण? तिकू उपाध्याय. मग केशव नायकाच्या मुख्य अवघे गावीचे महाजन ब्राह्मण सर्व जमा झाले. केशव नाईक प्रतिष्ठित होते आणि प्रतिष्ठित असल्यामुळे सर्वेचे सर्व त्या ठिकाणी एकत्र जमा झाले. एकत्र जमा याच्याकरता झाले की आता यांचा अंत्यविधी निघणार. सर्व तयारी केली. गोविंद प्रभू बाबा घरात गेले. उंबरवट्याच्या वर बसले आणि गोविंद प्रभू बाबांनी आग्रह घेतला, मला भूक लागली, जेवायला वाढा. सांगा बरं, तुमच्या घरी असं झालं तर तुम्ही त्याला पागल समजसाल ना, घराच्या बाहेर हाकलून देसाल की आमच्या घरात काय आहे? प्रेत आहे आणि तुम्ही जेवायला मागता खुशाल. तशीच परिस्थिती त्या गायत्रीवर आणि सावित्रीवर झाली, त्यांच्या पत्नीवर झाली. अहो मेली जाय जाय म्हणे आणि म्हणे मला भूक लागली म्हणे. तेव्हा तिकू उपाध्याची पत्नी म्हणते, माता मी होती बसलेली, ती म्हणते, राहुल जरा धर, या प्रेताची पूर्णपणे आपण जेव्हा ज्याला म्हणतात निघल प्रेत, त्याची वाट लावून त्याच्यानंतर तुम्हाला जेवायला देईल. नाही म्हणे, मला आता जेवायला पाहिजे. विचार करा, तुमच्या घरी असते तर तुम्ही काय केलं असतं? आता ज्याच्या घरात आली आहे त्याच्यावर आता तर असं विचार करतात की खूप मोठा धिंगाणा करतात, परंतु राहुळाचा हेतू किती चांगला आहे. प्रेत घरात आहे, राहुळाला भूक लागली आहे, देव अतृप्त नाही. तृप्त का
लागली नाही. परंतु मग आता अशा वेळेस भूक लागली म्हणजे खूप मोठा विचार करायला लागले. शेवटी काय करावं, शेवटी सर्व लोक सांगू सांगू थकले. पण राहुल काही प्रेताला हात लावू द्या, मला जेवायला पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही प्रेताला हात लावायचा. किती विचित्र परिस्थिती अशी वाटेल तुम्हाला. आणि बराच वेळ झाल्यानंतर शेवटी दही भात गोविंद प्रभू बाबाला काय केला, जेवायला ऐकलं नाही त्यांनी. जोपर्यंत जेवायला दिलं नाही तोपर्यंत ऐकलं नाही. आणि त्या ठिकाणी बसून गोविंद प्रभू बाबांनी काय केलं की त्या ठिकाणी जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतरच त्या प्रेताला बाहेर काढण्यात आलं, त्याला स्नान देण्यात आलं, त्याला समशानात नेण्यात आलं. सांगायचं तात्पर्य प्रेत तिथंच आहे आणि गोविंद प्रभू बाबा जेवत आहे. याचा आदर्श की पहिल्यांदा ज्याला दशक्रिया हे म्हणतात, मेल्यानंतर 10 दिवसाभितरी की जे ते पावे, असा भाग्यवान माणूस फक्त तिकू उपाध्याय. की तिकू उपाध्याचं प्रेत घरातच. आणि गोविंद प्रभू बाबांनी काय केलं, त्या जीवाला बिलकुल प्रेतत्वाला जाऊ दिलं नाही. चान्सच दिला नाही प्रेतत्वाला जायचा. पुढचा विधीच संपला. किती मोठं भाग्य म्हणे. आपल्याला 3 दिवस लागतात, त्याच्यानंतर आपले खांदे होतात. खांदे झाल्यानंतर मोठे मोठे विद्वान येतात आपल्या घरी, दशक्रिया घ्या जेवायचं. असं आहे का, त्यांना आमंत्रण कोणी देणारं नव्हतं. पण गोविंद प्रभू बाबांनी महत्वाचं काम केलं की तेव्हाच दारातच पोट भरून काय केलं, जेवण केलं. तेव्हाच त्या प्रेताला हात लावून दिला. म्हणजे इतका भाग्यवान उपाध्याय ज्याच्या घरात. आता याच्या उलट स्थिती काल होती, याच्या उलट स्थिती काल होती. तिकोपाध्याची पत्नीची याच्यापेक्षा उलटी स्थिती होती की गोविंद प्रभू बाबा तिथं गेले, बाहेर निघून आले. गोविंद प्रभू बाबांनी हात सुद्धा लावला नाही. ते तर जाऊन द्या, पण ठेवायला सुद्धा गेले नाही. आणि इकडं पहा, इकडं उलटी परिस्थिती. इकडं भोजन मागताय, भोजन केल्याशिवाय हात देऊ दिला नाही. स्मशानामध्ये नेलं, सरणावर ठेवलं. गोविंद प्रभू बाबांनी उत्थान पिंड दिला, कारण त्यांना मुलगाच नव्हता. तिकोपाध्याला मुलगा नव्हता, 2 मुली होत्या. मग गोविंद प्रभू बाबांनी स्वतः त्याला उत्थान पिंड दिला. कपाळ मोचन होईल तोपर्यंत त्या ठिकाणी गोविंद प्रभू बाबा थांबले. थांबल्यानंतर शिंदिकावीर म्हणजे सुतकवीर, शिंदिकावीर म्हणजे सुतकवीर, या सुतकवीरमध्ये सचेल स्नान केलं. आणि संपूर्ण विधी पुत्राप्रमाणे गोविंद प्रभू बाबांनी त्या तिकोपाध्याचा केला. इकडं पत्नीला हात सुद्धा लावला नाही, गेले सुद्धा नाही. त्याच्या उलट म्हणजे कधी बाई भाग्यवान राहते तर कधी माणूस भाग्यवान राहते. दोघांचे कर्म सारखे नाही, याच्यावर लक्षात ठेवायचं. आपण 7 जन्मात मिळणारी माणसं नाही. या चरित्रावरून 2 चरित्रांना आपल्याला लक्षात येईल की असं आपण टास करायचा नाही. वडाला 7 जन्म तुमच्यासारखा पती लाभ काही मिळणार नाही. इकडची कंडिशन अशी आहे, इकडची कंडिशन लगेच दुसऱ्याची लिळची कंडिशन अशी आहे, एकदम उलटी कंडिशन. आता ती बाई नरकाला गेली, बरोबर आहे. 7 चावला, आत्महत्या आली, नरकाला गेली. आणि हा भाऊ घरातच प्रेत असताना गोविंद प्रभू बाबांनी खाल्लं. म्हणजे किती मोठा फरक दोन्हीमध्ये, किती मोठी तफावत की एक जीव आणि दोन्ही कोण होते, त्यांनी बी वळाला फेऱ्या मारल्या होत्या. पण काही फायदा नाही. आपण फक्त ऋणानं बंधाच्या नात्यानं जगायचं. जगात कोणीच कोणाचं नाही, लक्षात ठेवायचं. आणि अशी कंडिशन गोविंद प्रभू बाबांनी या तिकोपाध्याचं केली. आपणची सर्व काही केलं. आणि घागर सुद्धा स्वतः आपण पेरली. घागर फोडतात ना, ती घागर सुद्धा कोणी फोडली. म्हणजे पूर्ण विधी गोविंद प्रभू बाबांनी केला. स्नान केलं आणि पुत्राची परिक्रिया केल्या. पुत्र जसा वडिलाचं करतो तसं गोविंद प्रभू बाबांनी वडील. म्हणजे परमेश्वर तुमचा आहे, पण तुम्हाला तो जिंकता आला पाहिजे.
या चरित्रातून काय सांगितलं, परमेश्वर तुमच्यासाठीच आहे. इकडं सर्व गोष्टी परमेश्वराने केल्या आणि तिकडं परमेश्वराने काहीच केलं नाही. एकाच घरातले दोन माणसं. त्यांनी काय उपदेश घेतला होता, काय दीक्षा घेतली होती, का संन्यास घेतला होता, काय घेतलं होतं? घेतलं काय होतं? का वेद होता का बोध होता? मग काय झालं? सर्व गावातच श्रीप्रभू होते, प्रत्येकालाच ठेवायला जायचे, त्यांना बोध झालता? काय काय प्रत्येकाला अग्निदानच देत होते. बस झालं. मग प्रभूंनी काही नाही, तिथे काही प्रभूंनी की अग्निदान द्यायचं का 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 म्हणतील? कारण काही कारण सांगा ना, का म्हणतील? कारण काय? भूमिदान कोणाला दिला जातो? उपदेशी म्हणजे जो नामधारक आहे परमेश्वराचा, जो वेदवंत आहे, बोधवंत आहे, अशा ना. तर तिकोपाध्याला तसं काही नव्हतं ना. त्याला ईश्वराचं उमटवून उमटलं नाही ना इतक्या ठिकाणी चरित्र त्याच्यासाठी घडवले, मागत गेले, किती घडवले, स्वप्नामध्ये सांगितलं, पण त्याच्यावर काही फरक पडला का? परंतु त्याच्या घरात वास्तव्य त्याची आवडी देवावर होती. नसुद्धा कर्मराखीचा असून स्वामींवर हे होता, म्हणून स्वामींनी त्याचं एवढ्या कर्मेसह काय केलं, हे दुःख दूर केलं. बाकी गोविंद प्रभूंनी ज्ञान कोणाला दिलं? वेद कोणाला दिला? बोध कोणाला दिला? कोणालाच दिला नाही. बोध वगैरे कोणाला दिलाच नाही. त्याच्यामुळं ह्या ज्या लीळा केल्या गोविंद प्रभू प्रत्येक जीवाच्या भल्यासाठी केलेल्या आहेत. कर्मराखीतला रुद्धपुटला जेवढे माणसं होते प्रत्येकाचा काय केला? अग्निदान दिला. आता आपल्या स्वामींच्या चरित्रात मी तुम्हाला आठवत असेल, डायंबानी स्वामींच्या समोर अग्निदान दिला होता. स्वामींच्या समोर दिलता ना. काय तुम्हाला अडचण आली? आणि अग्निडाग, भूमिडाग आणि जलडाग. अग्निडाग का देत नाही? थोडीशी जास्त हिंसा होते म्हणून आपण देत नाही. म्हणजे द्यायचा नाही असा नियम नाही. टाईम आला, वेळ आला तर तसं करावंच लागतं. वेळ जर तशी आली तर अग्निडाग द्यावाच लागतो त्याला. आता कोरोनाच मेला, मग काय करतात? कोरोनामध्ये मेले, काय करतात तुम्ही? काय करता? अग्निडाग देता. मग काय झालं? तो वाया गेला. त्याच्याशी फक्त हिंसा, मारवा पंथाचा एक अहिंसावादी आहे म्हणून अहिंसा जितकी कमी हिंसा ज्याच्यात होईल ते डाग आपण देतो. पण वेळ प्रसंगाला काही काही गोष्टी बदलाव्या लागतात. आता बदलल्या. कोरोनात साधू लोकांना सुद्धा अग्निदान केलं. ग्रस्त लोकांचा विषयच नाही. जेवढे साधू लोक वारले त्याच्यातल्या बऱ्याच साधू लोकांना काय दिला? अग्निदान केलं. पहिल्या लाटमध्ये तर एकालाही पुरलं नाही. पहिल्या लाटमध्ये जी आली त्याच्यात एकालाही पुरलं नाही. कोण जाईल? कोण देईल? कोण हात लावण? त्यांचेच लोक हे करायचे. काय अडचण? कमी हिंसा होते, जास्त हिंसा होते, एवढाच फरक आहे. बाकी दुसरा काही फरक नाही. असा काही हे नाही. परंतु हिंसा आपला पंथ करत नाही, हिंसावादी आहे म्हणून आपण काय करतो? कमी हिंसेचा मार्ग पत्करतो. त्याला म्हणतात भूमिडाग. भूमिडागमध्ये कमी हिंसा होते, याच्याकरता आपण हे करतो. बाकी अडचण काही नाही. पुढे आग्र वज्र गमनी मृत्यू सुचवली. प्रत्येक लीळा एकदा एक सुरू झाले की करत. आज सगळ्या मृत्यूच्याच लीळा. बरेच लोकांचा समज असा आहे की कुत्रे व लळे कोणीतरी लोकोक्ती, ही काय? सोक्ती, शास्त्रोक्ती आणि ही काय? लोकोक्ती. बाबा ते 4 दिवस वडिलाच होते म्हणून तो काय आला? त्याचं येणारच होतं. ते वडिलाले त्यांना काय कळालं का? ते तुमच्यापेक्षा हीन आहे. त्यांचा मेंदू तुमच्यापेक्षा ठिकाणावर नाही. त्यांना मन नाही, बुद्धीनी, चित्तनी, अहंकार
कोणतीच गोष्ट त्यांच्याजवळ देवाने दिली नाही, त्यांना ते यम दिसतात. म्हणजे तुमच्यापेक्षा ते भाग्यवान आहे. कोण म्हणतं असे दैवराटीचे उद्देशी लोक म्हणतात की बुवा ते खूप वल्ल्यात होते म्हणून काय आलं, मोठी गोष्ट आहे का खरी आहे. अंधरा अटीने म्हणा मान्य करू, पण तुम्ही तर जाणकार आहे. यालाच सांगितलंय देवानी सोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती या 3 युक्ती परित्यजून येथेची व्युत्पत्ती उत्पन्न व्हावी. म्हणून ही लोकोक्ती आपल्यामध्ये मांजर आळवी गेली की काम होत नाही, मुंगूस आळवा गेला की सर्व लोकोक्ती आहे. म्हणून बाबांनो असं काही करू नका. मृत्यू हा कोणालाही सांगून येत नाही. मृत्यू कोणाचा कसा होईल असं तर प्रत्येकाला माहीत असतं ना. तर प्रत्येकाने काही ना काही केलं असतं. नेमकं ते असतं कोणाच्या हातात नाही. जाणं कोणाच्या हातात नाही आणि येणं कोणाच्या हातात नाही. कोणी जा म्हटल्याने जात नाही, कोणी राहा म्हटल्याने राहत. म्हणून आपलं सर्व कर्मावर अवलंबून आहे. परमेश्वरावर सुद्धा समजायचं नाही. आपलं कर्मच जर जोडलेलं खराब असलं, आपलं कर्मच जर तितकं असलं तर आपण जाणार म्हणजे जाणार. आपल्या कर्माची दोरी पक्की असली तर आयुष्यामध्ये जाऊन सुद्धा वापस येणार म्हणजे येणार. आपल्या कर्माच्या दोरीवर आहे. म्हणून बाबांनो कोणीच काही करत नाही, देवताही काही करत नाही, परमेश्वरही काही करत नाही. जो तो जीव जसं जसं आर्जकत्व करतो तसं तसं त्याला त्या पद्धतीने कर्म भोगवल्या जातं. म्हणून कोणी पुत्र वळलं म्हणून कोणी मरत नाही आणि पुत्र हसलं म्हणून कोणी जगत नाही. हे मनातून काढून टाकायचे. हे समज रात्रभर मला झोप आली नाही का, तो लय अरे त्यांचा स्वभाव जो दुखणं आहे तर काय करते ते भुकायच्या तऱ्हा वेगळे आहे. जसं तुमच्या बोलण्याचे दात वेगळे, खाण्याचे दात वेगळे, लोकांना फसवण्याचे दात वेगळे, तशा प्रकारचे ते बी कुत्रे आहे. ते विविध प्रकारे त्यांच्या पद्धतीने सामान्य ज्ञानाप्रमाणे बोलत राहतात. म्हणून एवढं डोक्याला टेन्शन घ्यायचं. मला रात्रभर झोप झाली नाही का, आता कुत्रे खूप तुला काय तुझ्या घरी येऊन भेटत होते ते त्याचं काम करताय, ते त्याचं कर्म भोगताय. आपण आपलं कर्म जो तो ज्याचं त्याचंच कर्म भोगतोय. तुमचं कर्म मी भोगणार नाही, माझं कर्म तुम्ही भोगणार नाही. म्हणून जीव हा स्वतंत्र आहे बाबांनो. म्हणून प्रत्येक जीवाला स्वतंत्र क्रिया केल्याशिवाय गोमटं लागणार नाही. एकदा गोसावी काय आलं, ओल्या कपड्याने एका घरात गेले. कपडे ओलेच होते. एका घरात गेले आणि एका कोणत्यात जाऊन बसले. घरचे म्हणायला लागले, त्यांच्या घरचे म्हणायला लागले, राहुलाने काय पाहिलं असं, राहुल का पाहताय सर, कोपऱ्यात का बसले. राहुल तर हमेशा ये जा करता एका ठिकाणी बसत नाही आणि असं घरात जाऊन कोपऱ्यात का बसले. नेमकं काय झालं, त्या घरात बसले आणि त्या घरातला एक माणूस ओल्या कपड्याने बसले. गोविंद प्रभू सूचित करून दिलं की याची आता दुरी कर्माची संपली. परमेश्वर सर्व जाणकार आहे. समजायचं नाही की आपले कर्म परमेश्वराला, कर्म देवताही पाहतात, परमेश्वरही पाहतात. फक्त देवतेचा फरक असा आहे, ज्या देवतेचं जे कर्म जोडलं त्या देवतेला तेच दिसतं. बाकी माया नावाची देवता आहे. माया नावाची देवता प्रत्येक जीवाचं कर्म पाहते आणि त्याच्यावर ईश्वर आहे, त्याच्या पलीकडे आहे. म्हणून ईश्वर हा सर्व सृष्टीचा मालक आहे. म्हणून त्याला सर्वांचे कर्म समजतात आणि तो सरला आणि त्याला बोलवण्यासाठी भावाने कपडे बदलवले. कसे ठेवले, ओलेच ठेवले आणि तिथं गेले, कपाळ मोचन झालं आणि परत वापस आले. म्हणजे गोविंद बाबा प्रत्येक घरी, प्रत्येक परिसरात आपत्ती येणार असं आधी काय करायचे, सुचून देत होते. 125 वर्ष राज्य केलं गोविंद बाबांनी परमेश्वरपूरला.
प्रत्येकाला काय आपत्ती येणार हे काय केलं, सांगत बसले, म्हणजे सुचत बसले. पुढे मृत्यू ते बोलवणे. नगरामध्ये जेतुके मरती, या परमेश्वरपुरामध्ये जितके मरतात, परमेश्वर प्रत्येकाला स्मशानामध्ये बोलवत जातो. गावातला कोणी मरो, कोणत्याही जातीचा मरो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो का शूद्र असो, कोणत्याही जातीचा मेला गावात की गोविंद प्रभू बाबा त्याला बोलवीत जायचे, त्याचा संस्कार करायचे आणि सुतक विहीरमध्ये स्नान करायचे आणि घरी यायचे. विचार करा, गोविंद प्रभू बाबाच्या 125 वर्षाच्या काळात त्याच्यातले 20 वर्ष सोडून द्या, किती लोक मेले असतील? खूप लोक मेले. आणि इतक्या वेळेस मेल्यानंतर गोविंद प्रभू फक्त त्या बाईचा विचार करून सोडला, तर सर्वाला काय केलं, ठेवायला गेलं. आणि प्रत्येक वेळेस सुतकवीरमध्ये, म्हणजे ती सुतकवीर किती भाग्यवान, त्या सुतकवीरची वीट आपल्या मंदिरात आहे. म्हणजे किती वेळा गोविंद प्रभू बाबाचा त्या विहिरीला संबंध झाला, अशी वीट आपल्या मंदिरात आहे. म्हणजे आपण किती भाग्यशाली आहे. म्हणून आपण इतके भाग्यशाली की पोथी असली की मंदिरात चालू, पोथी झाली की पण, आणि पोथी असली की 2 in 1, डबल आलं की कर्म जास्त लागतात. म्हणून काय करतात, एकदाच येतात, दोन्ही एकदाच करून घेऊ. पोथी आहे ना, मग देवपूजा बी एकदाच, पोथी गोमट एकच दाखला, देवपूजेचं गोमटच लागेल. पोथीला आल्यानंतर पोथी ऐकली तर पोथीचं गोमट, आणि देवपूजा केली त्याची अनुषंगिक झाली, त्याचं गोमट लागणार नाही. असं शास्त्र सांगतं, असं शास्त्र सांगतं. एकदा झाले, तुम्ही कोणत्या निमित्ताने आले, पोथीच्या निमित्ताने. तुम्ही या टायमाला येता का, फक्त पोथीच्या निमित्त असलं तर या टायमाला येतं. म्हणजे तेव्हा अनुषंगिक काय झाली, देवपूजा. प्रधान काय झाली, पोथी. मग कोणतं कोणतं लागेल सांगा तुम्ही, जाता पोथी. काय मला नाही माहिती, मी कोणाचं काय केलं हे काहीच सांगत नाही. मी कुठं ईश्वर दान करा, मला माझे कर्म समजून तर तुमचे कुठून समजणार आहे. मी तर सर्वात अद्धम कर्माचा माणूस आहे. पण फक्त तत्वज्ञान 2 शब्द ऐकले कुठंतरी, मला नाही माहिती बा, ते तुम्ही ठरवा. मी कसं काय सांगू, ते तुमचं काम तुम्ही ठरवायचं. परंतु प्रधान आणि अनुषंगिकमध्ये फरक झाला किंवा नाही हे सांगा. प्रधान काय झालं, अनुषंगिक काय झालं. प्रधान म्हणजे पोथीला येणं हा विधी प्रधान, आणि त्याच्या अनुषंगिक मंदिरातली पूजा करणं हे काय आलं, अनुषंगिक. प्रधान पोथीला आले म्हणून देवपूजा केली, पोथी नसती तर सुट्टी दिली असती. हे तुम्ही ठरवायचं काय करायचं. आम्हाला काही जाणकार नाही, पण एवढं कळतं की प्रधान आणि अनुषंगिक हे आहे. देवपूजेच्या वेळेस देवपूजा करणं हे महत्त्वाचं, पोथीच्या वेळेस पोथी आहे की नाही हे महत्त्वाचं, शास्त्राच्या वेळेस शास्त्र, पूजेच्या वेळेस पूजा, असा विधी आहे मानवा पंथाचा. ज्या काळी जे विजे ते उचित, असं आपणच शिकवलं आहे की ज्या काळी जो विधी तो उचित. या काळी हा विधी कोणता आहे, मग 10 मिनिटं आधी येणं, अर्धा तास आधी येणं, तो प्रश्न तुमचा झाला. पण अनुषंगिकच विधी झाला. आले कशासाठी, पोथीसाठी. त्याच्यामध्ये काय केली, पुढे गाळाचा गुण विखरला. एकदा काय झालं, एक व्यवसायी होता, आणि व्यवसायी होता साखर गुळ विकायचा. या गावाहून त्या गावाला त्याचा काय होता, धंदा होता. मोठा व्यापारी होता, साखरचा गुळाचा सर्व काही व्यापारी होता. आणि एकदा गोविंद प्रभू बाबाच्या गावाला म्हणजे वृद्धपूरला त्यांनी गाळं भरून गुळ आणला. गाळं भरून गुळ आणला. आता गाळं भरून गुळ आणल्यानंतर बाजारात उभा
बाजारात उभा राहिला तर गोविंद प्रभू बाबाला सवय होती, दररोज प्रत्येक बाजारात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूला हात लावणे संबंधने हे गोविंद प्रभू बाबाचा दररोजचा नित्यक्रम होता. एक दिवस असा नाही की त्या दिवशी गोविंद प्रभू बाबा एका ठिकाणी बसले कुठं गेले नाही. त्यांचा नियमच होता. हा गेलेला आहे, बाजारात बसलेला आहे. गोविंद प्रभू बाबा गेले, गोविंद प्रभू बाबा गेले त्या गुळाच्या बैलगाड्या ज्या गाळा होत्या त्याच्यामध्ये काय केला, घालणार, घातला की घालणार तेवढ्यात त्या मालकाने गोविंद प्रभू बाबाचा हात काय केला, असा झटकला मागून फेकून दिला. आता गोविंद प्रभू बाबा आपल्यासारखे नव्हते. असं आहे का, माझा हात तू झटकला, मग गोविंद प्रभू बाबाला राग आला. सर्व गाळातला गुळ विकून मातीमध्ये टाकून दिला. थोडस खाऊ दिलं असतं तर काही फरक पडला असता. आता या लीळा सगळ्या परिसरात माहीत होत्या, पण काही अड्डम चालीचे जीव राहतात. सांगितल्यावर सुद्धा ऐकत नाही. कोरोना संपला तरी पोथी ऐकायची इच्छा होत नाही. असेही अड्डम चालीचे जीव राहतात. त्याच्यामध्ये असा हा एक जीव होता. त्या वास्तविक त्याचा गुळ माती समान केला. मग तो गावातल्या महाजनांकडे गेला. महाजनांना बोलवलं, महाजनांना दाखवलं की माझा गुण यांनी असा असा केला. अरे कोणी केला? म्हणजे रावण. असं मूळ काय, तू हात लावू दिला का? म्हणजे नाही, आम्ही काहीच करू शकत. गावातले कितीही मोठे लोक असले तर गोविंद प्रभू बाबाच्या समोर बोलायची ताकद कोणाची एकाची नाही. राऊळ करतील ते पूर्व दिशा. राऊळांनी हे म्हटलं तर ही पूर्व दिशा, असं त्या सर्व लोकांचं म्हणणं होतं. अरे बाबा तू येळाय, सर्व लोकांचे घराने राऊळाजवळ जातात. गावातलं कोणाचंही काही झालं तर कुठं जातं? राऊळाजवळ. तू येळा आमच्या कोणाजवळ आला? आमच्या जवळ आला. तुला तुझा गुळ जर चांगल्या याच्यात पाहिजे असला तर परत तू राऊळाजवळ जाय. राऊळ म्हणतील ते कर, राऊळाला शरण जाय, राऊळाला दुःखपूर्वक विनंती कर, आम्ही याच्यावर न्याय देणार नाही. अहो गावातले सगळे घराने ते मोडतात आणि तुम्ही येडे त्यांचं घरानं आमच्या जवळ घेऊन आले. म्हणजे तुमच्यासारखे येडे माणसं कोणी नाही. काय करावं आता? माझे म्हणता आता मी जाय, वेळ गेली नाही आणि वेळ आहे आणि पस्तावा येण्याच्या आधी तुला अनेक वेळ आहे. आता तरी तो पस्तावा घेऊन त्या राऊळांजवळ जाय, गोविंद प्रभू बाबाजवळ जाय. गोविंद प्रभू बाबाला हात जोडून विनंती कर आणि विनंती करून सांग, देवा माझं चुकलं. त्या महाजनांच्या म्हणण्याप्रमाणे तो राऊळाजवळ आला. राऊळाजवळ आला, हात जोडले, गोविंद प्रभू बाबाला विनवलं. राऊळ माझा गुण न विकायचे. आव मेला जाय म्हणे. दंडोत घातले, साष्टांग दंडोत घातले गोविंद प्रभू बाबाला. पश्चाताप केला. आव मेला जाय जाय म्हणे. तू सावडून टाक म्हणे त्याला. त्याला काय कर? सावडून टाक. म्हणजे वरचा वरचा भरून गाळ्यामध्ये ठेव. तो गेला, सर्व गुरुवरचा काय केला? गाळ्यात टाकला आणि तो गुळ दुप्पट भावाने गाळ्याला. असा एकपट गेला असता तो किती भावाने गेला? नुसत्या गोविंद प्रभू बाबाच्या कृपा दृष्टीने तो गुळ परत त्याचं काही नुकसान होऊ दिलं नाही. पण त्याला गोविंद प्रभू बाबाला हात लावून दिला नाही. त्याचा परिणाम त्याला असा भोगावा लागला आणि दुप्पट त्याचा काय केला? फायदा केला. म्हणजे गोविंद प्रभू बाबा प्रत्येक जीवाच्या भल्यासाठी आहे. पण आपलं भलं आपल्याला समजावं. परमेश्वर हा प्रत्येकाच्या भल्यासाठी आहे, पण आपल्याला आपण कळालं पाहिजे हे महत्त्व या गोविंद प्रभू बाबांनी न बोलता आपल्याला दाखवून दिलं. गोविंद प्रभू बाबांनी दुनियेमध्ये जगामध्ये कोणतंही चरित्र, कोणतंही ज्ञान बैसरवी मी तुला सांगितलं नाही.
पण कृतीतून एवढं मोठं करून दाखवलं, कृती एवढी मोठी केली की आचरणापेक्षाही खूप मोठी कृती केली आणि त्याचा प्रभाव संपूर्ण रुद्रपुरावर पडला आणि प्रत्येक रुद्रपुरातले लोक राहुळ माय आजही गोविंद प्रभूला विदर्भात राहुळ माय राहुळ बाबत म्हणतात. इतके वर्ष निघून गेले तरी गोविंद प्रभू बाबाची थोडी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे. पुण्यात त्याचप्रमाणे बद्री फळे, बद्री फळ म्हणजे बोर, विखुरणे, तशीच लीळ आहे. व्यक्ती बदलल्या. बोराच्या पाट्या होत्या. गोविंद प्रभू बाबा प्रत्येकाचे जेवढ्या पाट्या आल्या त्यांच्याशी काय करायचे, खेळ. गोविंद प्रभू बाबाचा नियमच होता की प्रत्येक पाठीत जायचं, हात घालायचा, 2-4 खायचे, चावी चुकी करायचे आणि निघून जायचे. बाकी कोणीच बोलत नव्हतं. ज्याला सर्वाला जाणीव आहे ना ते कोणीही गोविंद प्रभू बाबाला बोलत नव्हतं. आंबट आंबट जे असायचे ते बाजूला टाकायचे. गोड गोड गोविंद प्रभू काय करायचे, खाऊन घ्यायचे. एका दिवशी त्या गावात बोर विकणारी बाई आहे, नवीन बाई आहे. पाठीभर तिचे बोरं होते. गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी गेले, पाहिले बोरं खूप सुंदर आहे. प्रवृत्ती गोविंद प्रभू बाबाची. गोविंद प्रभू बाबाने काय केलं, त्याच्यामध्ये हात टाकणार त्याच पद्धतीने त्या बाईने गोविंद प्रभू बाबाचा हात असा फेकला. गोविंद प्रभू बाबा या ठिकाणी कोपू शिकत, या ठिकाणी काय केले, रागवले, कोपले. आओ मिली जाय जाय म्हणे. बोरे देतले ना, रवंडले, खाली टाकून दिले, त्याच्यावर चालले. त्या बोरावर काय केलं, चालले. खाली टाकून दिले पाठीमधले आणि त्याच्यावर काय केलं, चालले. त्या बोरिंगवाल्याला खूप वाईट वाटलं. काय करावं काही समजेना. महाजनांपाशी ती पण घराने घेऊन आली. महाजनांना सांगितलं, राहुलाला बोरे घेऊ दिलं नाही तर राहुलाने असं केलं, उरफाटं लाकूड घेऊन माझ्या मागे धावले. आता काय करू. राहुलांनी तेच सांगितलं, आपल्या महाजनांनी तेच सांगितलं, राहुलाचा न्याय कोणी करू शकत. राहुलाला बोलायची ताकद कोणाची नाही. तुम्ही परत, तुम्हाला जर हे पाहिजे असलं तर तुम्ही परत त्यांच्याकडे जा, त्यांना काही माफी मागा, त्यांच्याजवळ प्रायश्चित करा, दुःख करा, दंडवत घाला आणि सांगा की बुवा मी गरीब परिस्थितीची आहे, माझ्याजवळ पैसे नाही, त्याच्याकरता मी बोरं विकते आणि अशा प्रकारचं माझं नुकसान झालं. मग ती गेली. गोविंद प्रभू बाबांनी काय केलं, राहुलाचा हात धरलेला होता, त्याची माफी मागितली. मग तिने काय सांगितलं, जाय म्हणे, जमा कर म्हणे. सगळे बोरं जमा केले, टोपलीमध्ये टाकले. जसा गुळाचा फायदा झाला तसा बोराचाही फायदा झाला. दुप्पट विक्री झाली. जुना दुप्पट तिला काय झाला, लाभ झाला. आणि अशा प्रकारचा गोविंद प्रभू बाबाच्या लीला होत्या, ज्या लीळेमध्ये गोविंद प्रभू बाबाला जसं पटेल तसं करू दिलं तर ठीक, नाही करू दिलं तर मग तो लहान पोरगा असो, मध्यम वयाचा असो का म्हातारा असो, कोणाचाच गोविंद प्रभू बाबांनी विचार केला नाही. त्याच्या मागं लागणार म्हणजे लहान पोराला भाकर नाही दिली तरी मी त्याच्या हातातली हिसकटून घेणार म्हणजे गोविंद प्रभू बाबाचा आज प्रवृत्तीचा विषय होता. प्रवृत्ती म्हणण्यापेक्षा मी सांगितलं की त्या रुद्रपूरला जेवढ्या जीवांचं संपादकत्व केलं, या टिकोपाध्याची पत्नी सोडून सर्व जीव कन्वेचे आणि कन्वेचे असल्यामुळे प्रत्येक जीवाला गोविंद प्रभू बाबाला कणव घडवायचे होते. कणव घडवून त्यांना फळाला पाठवायचं होतं देवतेच्या. नाही याला पात्र होतं, देवतेच्या फळाला तरी पाठवायचं होतं. म्हणून गोविंद प्रभू
बाबांनी या सर्व रुद्रपूरमध्ये केलेल्या लीळा आणि क्रीडा याच्यापासून कोणत्याच जीवाचा एक पैशाचं नुकसान झालेलं नाही. 1000 पट त्यांचा काय झाला फायदा झालेला आहे. पुढे कळंकेश्वरी पिंपळा प्रदक्षिणा. नगराच्या उत्तर दिशेला तळ्याच्या काठावर पूर्वाभिमुख देवळामध्ये कळंकेश्वराचं देऊळ होतं. त्या देवळाच्या जवळ एक पिंपळ होतं आणि ब्राह्मण त्याला प्रदक्षिणा मारायची. एक दिवशी गोविंद प्रभूला वाटले हे काय करता म्हणून गोविंद प्रभू बाबांनी त्या कळंकेश्वराच्या मंदिराजवळ गेले की नेमके हे काय करताय. त्यांनी पाहिलं की प्रदक्षिणा मारताय तेव्हाच वेदाचा मंत्राचा उच्चार करताय. गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी आले आणि गोविंद प्रभू बाबांनी सुद्धा काय केलं स्नान केलं. त्यांच्यासारखी प्रदक्षिणा मारली. देवतेशी मान देते. वेदो मंत्र म्हणायला लागले. ते सोबतचे जे ब्राह्मण होते ते ब्राह्मणाला विस्मय झाला, आश्चर्य झालं की आपल्याला आतापर्यंत मंत्र म्हणता आले नाही. आपण किती वेळा चुकतो हे आपल्याला कळत नाही. पण गोविंद प्रभू बाबांनी जे मंत्र म्हटले ना ते विस्मय आश्चर्यचकित झाले आणि त्यांना तिथं खूप मोठा आनंद वाटला आणि गोविंद प्रभू बाबांनी त्या ठिकाणी त्या प्रतिमेला खेळ केला आणि तिथून निघून गेले. सांगायचं तात्पर्य प्रत्येक जीवाची चुका सांगण्याचं काम परमेश्वर करतात आणि परमेश्वराने केलं आणि परमेश्वराने दाखवून दिलं तुम्ही हे करता हे सर्व खोटं आहे, तुम्ही मंत्र म्हणता सर्व चुकीचं म्हणतात. प्रत्येक गोष्टीत ज्ञानमोचक फक्त मानवा पंथातच नाही, फक्त मानवा पंथातच ज्ञानमोचक नाही आहे. मानवा पंथाच्या व्यतिरिक्त जोही संप्रदाय असेल, जोही व्यवसाय असेल, जेही नोकरी असेल, जेही ज्याचा व्यापारी असेल, धंदा असेल, त्याच्यामध्ये काय मोठं काय ज्ञान. व्यवहाराचं ज्ञान असलं तरच व्यवहार व्यवस्थित. नाही तर काही लोक भेटतात व्यवहार करतात 1,00,000चे 12,000 करतात. 1,00,000चे 12,000 करतात. असेही व्यावसायिक आहे का नाही. 1,00,000चे 12,000 केले म्हणून ज्ञान मिळतं. देवतेचं ज्ञान जे असं आहे संपूर्ण ज्ञान यथातथ्य असलं तर ते वेदोक्त किंवा काही वाचत असताना त्याच्यामध्ये अशुद्धी नावाची वस्तू नको. अशुद्धी आली की देवता प्रत्यवायाची नरक भोगवते. म्हणून त्या ब्राह्मणाला त्या मंत्राचा काय केला शिकवण दिली. म्हणून आपण सुद्धा कोणतीही गोष्ट करा परंतु काय करा शुद्धतेने करा, शास्त्रोक्ताने करा. जे येतं तेच म्हणा. दत्तात्रय जर पूर्ण व्यवस्थित येत असलं तर नाही येत तर मराठी स्तोत्र इतके निघालेले आहे आपल्या पूर्वजांनी काढलेले ते वाचा. नाही संस्कृत जमत तर कितीतरी मराठी स्तोत्र आहेत ते स्तोत्र वाचा. परंतु काय म्हणतो विचारा त्यालाच नाही. कसा बोलतो आपण विचार करतो की काय पाठ आहे वया माणसाचं. मग काहीच नाही आलं की काय सर्वांच्या घरी गेल्यावर ऐकतो ना बाबा. जिथं मुक्काम आला तिथं गेल्यावर ऐकतो. मग शेवटी मध्ये काय पुढच्याला वाटतं काय पारायण चालू आहे जोरात. नाही बाबा त्याच्यापेक्षा मराठी स्तोत्र वाच आणि ते 5च मिनिटं वाच. पण काय वाच शास्त्र नाही येत ना संस्कृत सोडून देण्याचा विचारच करू नको. येत नाही तर कशाला जबरदस्ती करायची. पहिला अध्याय वाच, दुसरा 18 अध्याय. पण 18 अध्याय वाचताना त्याच्यात 100 चुका करायपेक्षा एखादे चरित्र वाचा. मराठीत आहे स्वामींचं एखादं चरित्र वाचा. त्याला मी तितकाच वेळ लागणार. मराठी वाचा. कशा करता एवढं मोठं इंग्लिशनं म्हणून करायचं संस्कृतच्या माध्यमातून चालतं नाही. जे आहे
जे आपल्याला येतं व्यवस्थित तेच व्यवस्थित करा आणि परत त्यांना उच्चार मात्र स्पष्ट करा की तो देवाला बी समजला पाहिजे. माणसाला समजो का नको समजो, पण तुमची स्तुती करत असताना तुमच्या स्तुतीमध्ये तुम्ही काय बोलताय ते परमेश्वराला मी काय समजत बाबा हा जीव तर आपल्यापेक्षा भारी स्टेप झाला. अशा प्रकारचा काही फायदा नाही. आणि हा गोविंद प्रभू तुम्ही हे केला की बाबांना तुम्ही जे वेद म्हणताय हे सगळे चुकतात. अन्यराठीच्या लोकांना सांगितलं तर आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे मार्जर असते. एका दिवशी गोविंद प्रभू बाबा कळंकेश्वराच्या देऊळा गेले. त्या गाभाऱ्यामध्ये एक मांजर बसलेली होती. दोन्ही देवळाच्या संधीला बसलेली होती. गोविंद प्रभू बाबांनी त्या मांजरला पाहिलं, अवलोकन केलं म्हणजे पाहिलं, आणि त्याला त्या मांजराला गोविंद प्रभू बाबांची स्थिती झाली. लक्षात ठेवा, अवर आच्छादनीचा परदृश्य अवतार आहे. अवर आच्छादनीचा परदृश्य गोविंद प्रभू बाबा अवतार आहे. स्थितीचं कार्य देणं गोविंद प्रभू बाबांनी स्वीकार केलेलं नाही, परंतु दोन शक्ती स्वीकार केलेल्या आहे. एक झाकून ठेवली आहे, म्हणून झाकून ठेवलेलं झाकूनच ठेवायचं का? टाइम आला तर त्याला उघडूनही दाखवायचं. म्हणून गोविंद प्रभू बाबा जरी परदृश्य होते तरी अवर दृश्याची कामं गोविंद प्रभू बाबांनी बऱ्याच या गोविंद प्रभू चरित्रात केला. नाही तर पशुला स्थिती देणं हे सर्व अवर शक्तीमध्ये येतं. हे परशक्तीचं कामच नाही, हे सर्व अवर शक्तीचं आहे. पण गोविंद प्रभू बाबांनी दोन्ही शक्ती स्वीकार केलेल्या होत्या. त्याला स्थिती संचलन, आनंद भरीत ते मांजर त्या ठिकाणी बसलं. इतकं आनंदी बरेच बसलं, त्या मांजराच्या समोर उंदरे यायचे तरी बी मांजराला काही फरक नाही. तुम्हाला माहिती आहे की मांजराच्या समोर जर उंदीर आलं, पुरा 36 आहे, ती मांजर त्याच्यावर आक्रमण केल्याशिवाय राहत नाही. पण या मांजराला गोविंद प्रभू पासून स्थिती झाली ना, तिच्या समोर उंदरे यायला लागले तरी बी त्या मांजरला काही फरक नाही. देहभाग विसरून गेले. 3 दिवसानंतर गोविंद प्रभू बाबा परत तिथं गेले. तिथं गेले, ते मांजर तसंच बसलेलं होतं स्थितीत. गोविंद प्रभू बाबांनी अवलंबून म्हटलं, अहो मेला जाय जाय म्हणे, 3 दिवस झाले ना एकाच ठिकाणी बसला, उठी उठी म्हणे, अजून बसला जाय. आणि मग त्याची स्थिती बंगली म्हणून ते मांजर गेली. म्हणजे प्राण्याला सुद्धा गोविंद प्रभू बाबा स्थितीचं कार्य करत होते. त्या प्राण्याला म्हणजे त्या मांजरला 3 दिवस खूप आनंदात तिथं 3 दिवस गेले. आणि तिच्या इतकं देहभाग विसरून गेलं की तिच्या समोर उंदरं आले तरीही तिला सुधारलं नाही. आपण ध्यान करतो, आपल्या समोर कोणीच येत नाही, पण आपल्या पाठीमागून फटफटी गेली तर आपली स्वस्थता कोण असं. आणि हे इतक्या लवकर कसे काय शेतातून बटन दाबून आले म्हणजे ध्यान चालू आणि तिकडे फटफटीचा आवाज बी काही कामाचं नाही. आपल्यापेक्षा पशु चांगले. ही पशुला स्थिती झाली, स्थिती झाल्यानंतर त्यांना समोर तर काहीच कळालं नाही. तुम्हाला काय ज्ञान आहे तर ज्ञानाची स्थिती त्यापेक्षा श्रेष्ठ आहे ना. परमेश्वराने तुम्हाला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ चैतन्यावर परमेश्वर त्याचं ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही किती स्थिती मागणं पाहिजे. ओ आमचा अचल बगळा बसला होता, अचल मुरारी वासून ना, त्यांच्या डोक्यावर बगळा बसला तर झाड म्हणून समजलं. तो किती वेळ डोक्यावर बसला तरी स्मरणात व्यत्यय आला नाही. ते बी माणूसच होता ना, तो बी काय होता, माणूसच होता. आणि तुम्ही म्हणता की त्याला स्थिती झाली. आपलं मी मन त्याच्यामध्ये रमलं मी मन आपलं. अचल मुरारी बास त्यांना आमच्या मानवा पंथांनी पदवी दिली की अचल राहिले. त्यांना काही कळालंच नाही की आपल्या डोक्यावर काय बसलेलं आहे. आपल्या जवळ सुद्धा माकोळा आला आणि लांबच आहे तर आपली इथूनच स्थिती काय होते.
आपण त्या लायकी तोपर्यंत पोचूच शकत नाही, हे आपला दोष आहे. त्या मांजराला स्थिती दिली तो हे झालं, पण तुम्हाला ज्ञानाची स्थिती दिली आहे. ज्ञानाचा चैतन्यापर परमेश्वर तो देव श्रीचक्र आमचे नागदेव आचार्य स्वामी गेल्यानंतर येण्यासारखे झाले. कोणासाठी? स्वामींसाठी. ते बी माणसंच होते. त्यांना फक्त दिवसभर काय दिसायचं? स्वामीच पाहिजे. स्थिती होऊ शकते, केली तर तो बी जीव देवता भजनीय होता. तर काही अशा काही एखादा गुण संपन्न असावा असं बी नव्हतं, परंतु तो गुण प्राप्त केला त्यांनी. प्रयत्नाने सर्व काही सांग. पुरुष प्रयत्नी दैवाचेच आहे. पुरुषांनी प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला आपण बी स्थिती मग्न होतो, मी म्हणत नाही आपण होतो. फक्त पोथी सुरू झाली, 1-2 वेळा झाल्याच की आपली स्थिती भिंतीला टेकून सुरू होऊन जाते. डोळे एकदम काय होतात? निघतात आणि गोविंद प्रभू भावाची मूर्ती पूर्णपणे डोळ्यासमोर 1 तासभर राहते. मी शेजारीचे पाहिजे बस झाला, आता आरती आता होईल. आणि मग तोपर्यंत त्या गोविंद प्रभू भावाची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर आठवणीत राहते. ही स्थिती होतात. आता बी होता मार्गेरास काय, आता ती स्थिती होऊनच जाते. भिंतीला खेटून बसलं की झोपेल. आणि माझ्यासारख्याला तुम्ही असं बी बसवलं तरी बी झोपच येते. खेटव नसो काय न खेटू नसो, मला कधी कधी वाचता वाचता बी झोप येऊन जाते. मला काय सांगा, तुमच्यापेक्षा दम्मी वाचता वाचता बी झोप लागून जाते. पुढे आप विधी मातांग असते. गोसाई आप विहिरी विजय करते. आप विहीर नावाची विहीर होती, त्या ठिकाणी जात होते. मातांग एक जो होता, मातांग माहीतच आहे तुम्हाला, तो दाब विहिरीशी येत होता. आणि असा करता करता तो मातांग उद्धवपूरला. नगरामध्ये गोविंद प्रभू बाबाला शोधलं. पूर्ण नगरामध्ये गोविंद प्रभू बाबा कुठं गेले म्हणून त्यांनी शोधायचा काय केला? प्रयत्न केला. कोणीतरी सांगितलं की राहुल आप विहिरीकडे गेलेले आहे. तो तसा तळेगावाच्या मार्गे, तळेगाव आहे उद्धवपूरजवळ, त्या मार्गावर ही आप विहीर होती. तिथं त्या विहिरीवर गोविंद प्रभू बाबा उभे होते. सोबत 2-3 जण होते. ते म्हणजे जाऊ द्या, आम्ही काही येते तुम्ही नाही. माझं तर असं ठरलंय म्हणजे गोविंद प्रभू बाबाचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. दर्शन घेऊन मगच जाईल. आणि तेवढ्यामध्ये गोविंद प्रभू बाबाचं त्यांना दर्शन झालं. आप येऊन येत आहे, हास्य करताय, गगनाची वास. गोविंद प्रभू बाबा चालत बी असे होते, इतके सुंदर चालत होते की गगनाची वास पाहत चालत होती. म्हणजे वर पाहून आपल्याला समोर पाहून खाली गळपला. ते वर पाहून सरळ चालत होते, पण कोणाला गळत हसायचे रस्त्याने. अशा प्रकारचे गोविंद प्रभू बाबा त्यांनी पाहिले. टाळी वाजवायची मध्ये गोविंद प्रभू बाबाला पाहिलं, दंडवत केला. गोविंद प्रभू बाबांनी त्याच्या पाठीवर श्रीचरण ठेवलं. इच्छा गोविंद प्रभू बाबाची प्रवृत्ती. गोविंद प्रभू बाबांनी त्या मातांगाच्या पाठीवर काय ठेवला? पाय ठेवला, श्रीचरण ठेवलं. दुसरा श्रीचरण गोविंद प्रभू बाबांनी त्याच्या मानेवर ठेवला. त्यांना नमस्कार केला ना, एक पाठीवर ठेवला, एक मानेवर ठेवला. परत काढला, कंबरवर ठेवला. अशा प्रकारचे गोविंद प्रभू बाबांनी त्याच्या अंगावर काय केले? पाय ठेवले आणि बराच वेळ खेळ केले आणि तिथून विजय केले. त्याला स्थिती झाली. गोविंद प्रभू बाबांनी काही केलं म्हणजे त्याचा फायदा. गोविंद प्रभू बाबाची हे एक विशेषता होती की ज्या जीवाला काहीतरी केलं त्याचा फायदा आहे. त्याला काय झाली? स्थिती झाली. आता स्थिती झाल्यानंतर 3 दिवस तो तसाच राहिला, त्याच ठिकाणी पडून राहिला. त्याला काही कळलं नाही. तुम्हाला माहीतच आहे,
स्वामींच्या स्थितीमध्ये आनंद राहतो आणि बाटलीच्या स्थितीमध्ये दुःख राहतं. ती जी स्थिती आहे, माणूस तिथंच पडून राहतो. हाही माणूस स्थितीमध्येच पडून राहतो, पण याला आनंद येतो. पण त्याला काय आहे, तो कुठं पडन याचा काही सांगता येत नाही. त्याला काही 3 दिवस किंवा 4 दिवस काही कळत नाही. कोण्या बिचाराला एखाद्याची नजर गेली उचलून त्याला घरी आणलं आहे. आता गोविंद प्रभुभावाची स्थिती झाली. 3 दिवस तो तिथंच होता. लोक यायचे जायचे पाहायचे, पण कोणी त्याला हात लावला नाही. 3ऱ्या दिवशी तो उठला. 3 दिवसानंतर उठला आणि त्याच्या स्थितीच्या माध्यमातून त्याच्या याच्या देवतेचं आनंद संचारला, सुख संचारलं आणि तो काय झाला, 3ऱ्या दिवसापासून पुरुष होऊन, जसं चर्मकार, थोडक्यात चर्मकाराला स्वामींनी स्थिती दिली तर तो काय झाला, पुरुष होऊन वर्तायला लागला. तशा प्रकारचा हा पुरुष होऊन वर्तायला लागला. म्हणजे श्रेष्ठ सामर्थ्यवान. लोक त्याला घरी न्यायचे, नाणायचे, उठायचे, खाऊ घालायचे, खेळ करायचे, ताटामध्ये चांगलं चांगलं द्यायचे. गोविंद प्रभुभावाची स्थिती झाली तर लोक त्याचा हे करायला लागले. आणि एका दिवशी काय झालं तुम्हाला माहिती आहे, एखादा वर गेला की माणसाची जात अशी आहे की त्याला खाली पाडलंच पाहिजे. एखादा माणूस असेल की जातोय वर तर जाऊ द्या, पण 99.99% माणसं अशी आहे, तो वर जातोय का त्याची तंगडी खाली, आज जास्त मंदिरात जातोय का मग अशी तंगडी ओढायची की त्याचं सर्व वाटवलं. असे जगात आहे लोक, अशा पद्धतीचे लोक जगात आहेत. त्याचप्रमाणे काय झालं, त्या गावाचा मातांग आता या गावाचा राहत होता, त्या गावाचा दुसरा मातांग आला आणि त्यांनी ओळखलं, अरे हा का आमच्या गावाचा काय आहे, मातांग आहे, बौद्ध आहे. माता गाव सर्व काय केला, विंटळलं. ब्राह्मण लोकांना तर याची खूप ॲलर्जी. अमक्या तमक्या गावाचा तो ब्राह्मण नाही म्हणे, आपलं मातांग नाही म्हणे. आता अशाशी काय करायचं, याला शिक्षा काय द्यायची. मग काय करायचं, दोर आणला, तो ओला गेला आणि पिंपळाच्या झाडाला त्याला बांधून ठेवला. ओला दोर करून पिंपळाच्या झाडाला त्याला काय केलं, बांधून ठेवलं एका रानामध्ये. एका गावीचा व्यवहार, दुसऱ्या गावाचा व्यापारी रामयात्रेला चालला होता. रामयात्रा म्हणजे रामटेक. रामटेकला चालला होता. त्याला स्वप्न पडलं रस्त्यात, रामटेकला जातो आहे, सैन्यासहित जातो आहे. त्याला रस्त्यात स्वप्न पडलं, तू जया रामाच्या यात्रे जात होती. त्याला काय स्वप्न पडत आहे, तू ज्या रामाच्या यात्रेला जातो आहे ना, त्याला ओल्या खांडाने पिंपळाला बांधून ठेवलेलं आहे. असं कोणाला स्वप्न पडलं, त्या राजाला स्वप्न पडलं. त्या राजाला स्वप्न पडलं की पिंपळाला बांधलेलं आहे. तो विचार कुठं असं, मग लोकाला विचारलं एका गावात आला, हो म्हणे या गावात कुठं रानामध्ये एखाद्या याला बांधून ठेवलं आहे का म्हणे. त्यांना सांगितलं की एक माणूस आहे, त्याला ओल्या खांडाने गावात त्या रानात कुठंतरी बांधून ठेवलेलं आहे, चला म्हणजे दाखवा म्हणे. दाखवलं. त्यांनी काय केलं, त्याला सोडलं. याला सोडलं, दंडोत घातला, त्याला नमस्कार केला. आपल्या दुसाशी म्हणजे आपला तिथं तंबू राहतो, त्या तंबूमध्ये गेलं, त्याला स्नान दिलं, त्याची बरवी पूजा केली, त्याला जीव घातलं, त्याला चांगलं चांगलं वस्त्र दिले. यात्रेचं द्रव्य होतं जे, ते सर्व त्याला देऊन टाकलं. जे ब्राह्मणाला देणार होता ते सर्व त्याला दिलं. तेव्हा ते म्हणतात की देहपर्यंत, तो जोपर्यंत शरीरात होता आत्मा, तोपर्यंत 2 बाया त्यांनी ठेवल्या आणि त्याची सुश्रूषा
सेवा शुश्रूषा केली. मग त्याने म्हटले माझी रामयात्रा इथं संपली. आता काही रामाच्या दर्शनाला जायची गरज नाही. परमेश्वराच्या स्थितीस्तव आनंद संचरला आणि आनंद संचरल्यानंतर परमेश्वराचा तो झाला. तर परमेश्वरा सर्व जगाचा नियंता असल्यामुळं त्याचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. हे महत्त्वाची गोष्ट आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे प्रमाण याच्यात आहे की त्या राजाने त्याला शेवटपर्यंत त्याची शुश्रूषा केली आणि म्हणजे माझी रामयात्रा इथंच संपली. मागवता परतला, पुढे गेला नाही. रामयात्रेला जाणार होता, गेला नाही. लोक विचारायला लागले का हो तुम्ही तर रामटेकला जाणार होते आणि अर्धा तास परतले. म्हणजे माझा रामू इथंच भेटला, माझा रामू इथंच भेटला, आता मी काही जाणार नाही. म्हणून अशा प्रकारचं परमेश्वराचा जो विद्यावंत असो, परमेश्वराचा ज्याला स्थिती झाली, याला कोणताच जीव या जगातला धक्का लावावा अशी ताकद कोणत्या जीवाची नाही. तुम्ही एक आहे पण परमेश्वर हजार हाताने त्याचं रक्षण करणारा आहे. म्हणून परमेश्वराचा जो आवडता आहे त्याला जर तुम्ही दुखवलं म्हणजे कोणाला दुखवलं? परमेश्वराला. याच्या पलीकडे तुम्ही काय आहे? तुमच्या जीवनामध्ये आहेच काय? मग तुमच्या जीवनामध्ये सर्व झिरो आहे. जीवनामध्ये तुम्ही परमेश्वराच्या साधनवंताला दुखवलं, परमेश्वराचं ज्याच्यावर प्रेम आहे अशा अधिकरणाला दुखवलं की ईश्वराला दुखवलं. आणि ईश्वर दुखला म्हणजे तुमच्या जगात कोण आहे वाली? कोणीच वाली नाही. म्हणून आणि ईश्वर त्याचा रक्षण करता आहे असं या चरित्रातून सांगून दिलं. पुढ्या अधिकार्यागती शाळा गोसावी आंबवड्याकडे, आंबवड स्थान आहे, जागा आहे, तिथे खेळायला गेले. तिथं 5 पिंपळ दावेलीच्या रस्त्याने आहे. 5 पिंपळाच्या ठिकाणी ते खेळत होते. गोविंद प्रभू बाबा दररोज जायचे. त्या देशीचा अधिकारी, त्या देशीचा अधिकारी आपल्या देश हिंडत होता, म्हणजे हिंडत फिरत होता. तो त्या गावाला आला, पालखीत बसून आला. पुढ्या श्री प्रभू बाबा खेळताय आणि हा पालखीत बसून येतो आहे. गोविंद प्रभू बाबा पालखीमध्ये आपले त्या 5 पिंपळावर खेळताय. हा तिकडून पालखीमध्ये येतो आहे. तर ते जे पालखी उचलणारे आहे ना त्यांची गती कुंठली, त्यांच्याकडून चालल्याच जात नव्हतं, त्यांच्याकडून पुढं चालल्याच जात नव्हतं. त्यांची गती तिथं कुठली, मागे राहिले, पुढे राहिले. ते म्हणतात अरे हे काय, म्हणजे पुढं राहुल आहे, आमचे पाय काय झाले उलटून गेले, मला चालता येत नाही, पहा 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 राहुल आहे का नाही. मग त्यांनी पाहिलं तर राहुल सौम्य आला, पालखीच्या खाली उतरून गेला. पालखीच्या खाली उतरला. गोविंद प्रभू बाबाला म्हणे मला दर्शन द्या. दर्शन केलं त्या आंबवड्याच्या ठिकाणी. तिथं दंडक घातला, श्रीचरणाला लागले आणि गोसायला विनवतात, आव मेला जाय, येथची तुझे तू जा, तुझ्या घरी काही येत नाही आम्ही, तू फिरता माणूस आहे, आम्ही जिथं बसलो इथंच तुझा तंबू काय कर ठोक आणि इथंच तंबूमध्ये आम्ही तुझ्या बसू. मग त्या 5 पिंपळाच्या उत्तरेला त्याने काय घेतला, तंबू टाकला. तंबू टाकला. गोसाव्याला आपल्या घरी त्या भुसाला म्हणजे त्या तंबूला नेलं. मर्दना मानने पूजा अवसर वगैरे केला, आराधना झाली आणि गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी गेले. म्हणजे सांगायचं तात्पर्य एक श्रेष्ठ व्यक्ती आहे, श्रेष्ठ व्यक्ती पुरा आहे आणि हा पालखीतून चालला आहे. हा जरी राजा असला, अधिकारी असला तर परमेश्वरापुढं काय आहे? आमच्या मानवाबद्दल मन आहे, राजाची राणी मानभावाची केरसुनी. राजाच्या राणीनं मी दीक्षा घेतली तरी मानभावाची ती काय राहील? केरसुनीच आहे, ती केरसुनीच राहणार. अशा प्रकारचं
गोविंद प्रभुवानी आदर्श याच्यातला तू जरी अधिकारी असला तर माझ्या समोरून जातोय म्हणून त्या सर्वांची गती काय झाली उलटून टाकली आणि आपल्या पुढं उपादमंत आहे आणि उपादमंताच्या पुढं आपण मोठ्या ह्याच्यात बसलेलो आहे हा मान घेणं हा अत्यंत चुकीचा आहे असं गोविंद प्रभुवानी आचरण म्हणजे सांगणं शास्त्र न सांगता कृतीतून दाखवून दिलं ना आदर्श आपल्याला दिला आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आले तर आपण त्यांच्या खालीच बसायचं त्यांच्या वर बसायचं नाही नाहीतर अधिकृतीचा दोष लागतो आणि अधिकृती तो पुरुष धर्मापासून